डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला एक विजन सेटिंगचा फॉर्म दिलेला आहे आणि त्याप्रमाणे तुम्हाला तो विजन सेट करायचा आहे. डिजिटल मार्केटिंग आपण कशा पद्धतीने केलं पाहिजे यासाठी हा फॉर्म तुम्ही भरणं अपेक्षित आहे. आता सोबतच आपण फॉर्म भरूया. जी दिलेली लिंक आहे त्याला तुम्ही क्लिक करा. बॅच नंबर 71 विजन सेटिंग फॉर डिजिटल मार्केटिंग विथ चॅट जीपीटी अँड AI टूल. या फॉर्मची संपूर्ण माहिती भरायची आहे. इथं स्टार्ट या बटन वरती आता क्लिक करा. तो फॉर्म ओपन करा. तुमच्या मोबाईल मध्ये दिलेला आहे, ग्रुप मध्ये टाकलेला आहे, चॅट मध्ये टाकलेला आहे. जे लोक हे व्हिडिओ बघतायत त्या डिस्क्रिप्शन मध्ये हा फॉर्म दिलेला आहे. कारण तुम्हाला ई बुक मिळणार आहे. तुमची माहिती प्रॉपर त्याच्यामध्ये फीड करणं गरजेचं आहे. बघा इथं काय काय दिलेलं आहे. पहिलाच प्रश्न दिलेला आहे की कोणाच्या रेफरन्सने तुम्ही येथे आला आहात. तुम्हाला कोणी इन्व्हाइट केलेलं आहे, त्यांचं नाव, त्या ग्रुप ऍडमिनचं नाव, म्हणजेच आमचे जे प्रतिनिधी आहेत त्यांचं नाव तुम्ही लिहिणं मला अपेक्षित आहे. त्याच्यानंतर 2 नंबरला मग तुम्ही तुमचं नाव लिहायचंय. त्यानंतर तुमचं एज लिहायचंय, तुमचं एज्युकेशन लिहायचंय आणि महत्वाचं तुमचा मेल ID लिहायचा आहे. तुमच्याकडे मोबाईल नंबर 2 असतील तर 2 लिहू शकता, 1 असेल तर तुम्ही 1 लिहू शकता. मोबाईल नंबर लिहायचा आहे. जो व्हॉट्सअप आहे तो मोबाईल नंबर लिहा. त्याच्यानंतर पत्ता लिहायचा आहे. मराठी इंग्रजीमध्ये कोणत्याही भाषेमध्ये लिहायला हरकत नाही. तुम्हाला समजेल यासाठी संपूर्ण माहिती मराठी इंग्रजी अशा दोन्ही लँग्वेज मध्ये लिहिलेली आहे. इथं पत्ता लिहायचा आहे थोडक्यात. त्याच्यानंतर सिलेक्शन करायचं आहे की तुम्ही कोण आहात. तुम्ही व्यावसायिक आहात तर व्यावसायिक म्हणून क्लिक करा. तुम्ही जॉब करत असाल किंवा तुम्ही वर्क फ्रॉम होम करत असाल किंवा या दोन्ही पेक्षा पण वेगळं काही उत्तर तुम्हाला लिहायचं असेल तर खाली ऑदर मध्ये तुम्ही लिहू शकता. 9वा मुद्दा दिलेला आहे की मुख्य 3 संभाव्य आव्हानं कोणती आहेत. की तुमचं डिजिटल मार्केटिंग या संदर्भामध्ये विचारलेले हे प्रश्न आहेत. तुमच्या व्यवसायाच्या संदर्भात विचारलेले हे प्रश्न आहेत की तुम्हाला याबद्दलची माहिती कमी होती. जे नवीन लेटेस्ट नॉलेज आलेलं आहे, अपडेटेड आलेलं आहे, त्याचं ज्ञान कमी होतं. तुमच्याकडे वेळ आहे परंतु त्याचे मॅनेजमेंट तुम्हाला जमत नाही आहे. योग्य ठिकाणी वेळ तुम्हाला खर्च करता येत नाही. सोशल मीडियाचं पूर्ण शिक्षण तुमचं कमी आहे किंवा आजपर्यंत तुम्हाला मराठीतून मातृभाषेतून कधी गाईडलाईन मिळाली नाही किंवा तुम्हाला पाहिजे तशी संधीच कधी उपलब्ध झाली नाही किंवा वरील सर्वच कारण तुमची असतील तर तुम्ही त्याला सिलेक्ट करा. ऑदर मध्ये तुम्हाला काही अजून लिहायचं असेल तर ते पण तुम्ही लिहू शकता. बिझनेसची महागीता मुख्य काही गोष्टींवरती फोकस करते. त्यामध्ये जर तुम्ही जुने व्यावसायिक असाल आणि तुमची उधारी आहे तर ती वसूल करायची आहे का, सिलेक्ट करा. ती कमी करायची आहे का, सिलेक्ट करा. ती बंद करायची आहे का, सिलेक्ट करा. यापैकी कोणते ऑप्शन्स तुम्हाला पाहिजेत ते सिलेक्ट करा. डिफाईन युअर पर्पज. तुमच्या डिजिटल मार्केटिंग करण्याचा उद्देश काय आहे तो सिलेक्ट करा. की तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा जो बिझनेस आहे तो वाढवायचा आहे, तुम्ही करताय तो वाढवायचा आहे. डिजिटल मार्केटिंग शिकून तुम्हाला फ्रीलान्सिंग करून स्वतःचं उत्पन्न वाढवायचं आहे, ऑनलाईन सेलिंग करायचं आहे, स्वतःचं उत्पन्न वाढवायचं आहे, चांगल्या कंपनीचं काम करून स्वतःचं उत्पन्न वाढवायचं आहे किंवा महाशाळेच्या डिजिटल प्रोडक्टची विक्री करून ॲफिलिएट मार्केटिंगच्या माध्यमातून सुद्धा उत्पन्न तुम्ही वाढवू शकता. नवीन नवीन स्किल शिकण्यासाठी आणि कुटुंबाला माझ्या उपयोग करण्यासाठी मला हे शिकायचं आहे किंवा स्वतःला चांगल्या कामामध्ये एकाग्र करून ठेवण्यासाठी मला हे शिकायचं आहे. काय उद्देश आहे तुमचा डिजिटल मार्केटिंग शिकण्याचा तो स्पष्टपणे इथे टिक मार्क करा. मग आता याच्यानंतर येतो ऍक्शन प्लॅन. की तुमच्या विजनकडे तुम्ही निघालेला आहात. तुम्हाला दरमहा तुम्ही ठरवलेलं उत्पन्न तुम्हाला कव्हर करायचंय. या प्लॅन कडे जाताना
व्हिजन कडे जाताना जी वाटचाल तुमची करताय त्याच्यासाठी तुम्हाला तात्काळ पावलं उचलणं गरजेचं आहे. मग यासाठी तुम्हाला दोन पर्याय दिलेले आहेत की एक महाशाळेचा सीईओ म्हणून, एक गाईड म्हणून, ऑटो पायलट बिझनेस कोच मी स्वतः त्या व्हिडिओच्या सोबत तुमच्या बरोबर राहणार आहे. प्रत्येक गोष्टीला तुम्हाला गाईड करणार आहे आणि जी समस्या तुमची असेल ती समस्या तुम्ही मनामध्ये घेऊन ती बिझनेसची महागीता उघडली आणि त्याचं पारायण सुरू केलं ना की त्या टॉपिक पर्यंत आला की त्याचं उत्तर तुम्हाला सापडलेलं असेल. हा चमत्कार नाही आहे, हा अनुभव आहे, अनुभूती आहे. जी समस्या व्यवसायामध्ये तुम्हाला येते त्या व्यवसायातल्या सर्व समस्या मागील माझ्या 25 वर्षाच्या काळामध्ये येऊन गेलेत. ते स्पीड ब्रेकर लागलेले आहेत, ते वळण चुकलेलं आहे, त्या खड्ड्यात मी पडलेला आहे. याच्यातून मी ज्या वेळेला शिकलो त्यावेळेला असं ठरवलं की ही अडचण पुढच्या उद्योजकांना येऊ नये. यासाठी आपल्याला काही करता येईल का? की साधी साधी गोष्ट असते त्याच्यासाठी आपल्याला पुण्याला मुंबईला जावं लागलं. जर हे तिथंच कुणी ऑनलाईन वरती सांगितलं असतं तर किती बरं झालं असतं. आणि मग त्यावेळेला त्या ध्येयानं मी प्रेरित झालो की नाही, आपला वेळ गेला, आता आपल्या मराठी बंधू भगिनींचा वेळ जाऊ द्यायचा नाही. जेवढं आपल्याला जमतं तेवढं त्या लोकांना सांगून शहाणं करायचं, शिकवायचं, जेणेकरून त्यांचा वेळ वाचेल, पैसा वाचेल, मेहनत वाचेल. आणि त्यामुळं मी हे व्रत हातात घेतलं. मग तुम्ही महाशाळेच्या या घेतलेल्या लाखो रुपये खर्च करून घेतलेल्या अनुभवातून तुम्ही शिकू शकता, त्याची सुरुवात करू शकता. तुम्हाला पुन्हा त्याच खडतर मार्गाने प्रवास करत राहण्याची गरज नाहीये. हा पहिला ऑप्शन. आता दुसरा प्रकार काय आहे की तुम्ही आतापर्यंत ज्याच्यासाठी युट्यूब, फेसबुक किंवा काही व्हिडिओ, काही पॉडकास्ट बघितले आणि त्या पद्धतीने तुम्ही करत राहिला किंवा तुमचं तुम्ही स्वतःच कराल असं जर तुम्हाला वाटत असेल तर माझं तुम्हाला म्हणणं असं आहे की एक वाटाड्या पुढं असेल त्याच मार्गाने आपल्याला नेणारा जर असेल तर तुमचा वेळ, पैसा आणि श्रम वाचणार आहे. युट्यूब वरती तुम्हाला माहिती जरूर मिळेल, खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे, पण एक माहिती विचारायला गेलं की त्याच्यासारखे 10 व्हिडिओ तुम्हाला वेगवेगळ्या लोकांचे मिळतील. शेवटी अभंग संतांचेच आहेत, निरूपणकार बदललेला आहे. आणि एकदा का निरूपणकार बदलला की ती मेथड बदलून जाते. मग इंग्रजीकडे वळतो आपण, मराठीकडे वळतो, हिंदीकडे वळतो, वेगवेगळ्या लँग्वेज आपल्याला मिळतात आणि नंतर आपल्याला असं वाटतं की मी कोणाला फॉलो करावं बरं. झालंय का असं तुमचं की रोज एक वेबिनार कोणाचा तरी तुम्हाला ऐकायला, बघायला आणि जाहिरात मिळते? कारण आता सगळेजण ऍडव्हर्टाईज करतात, ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं फेसबुक काम करणारच आहे. कारण एकदा का तुम्ही एखाद्या वेबिनारचं टायटल तिथे टाईप केलं की डिजिटल मार्केटिंग, एक शब्द तुम्ही टाईप केला की फेसबुकचा अल्गोरिदम आहे, युट्यूबचा अल्गोरिदम आहे की तुम्हाला काय पाहिजे हे स्वतःहून ते रोज तुम्हाला प्रोव्हाइड करत राहतील. ती सिस्टीम आहे. तुम्ही घ्या अगर नका घेऊ, परंतु ते दाखवण्याचं काम करते. माझं म्हणणं असं आहे की कन्फ्युजन मध्ये जाण्यापेक्षा जो मार्ग आतापर्यंत महाशाळेच्या मागील बॅचच्या लोकांनी स्वीकारला त्यांना प्रचंड यश मिळवता आलं. मराठीमधून असल्यामुळं, 1-to-1 सिलेक्शन असल्यामुळं, 1-to-1 तुम्हाला गायडन्स असल्यामुळं, आपल्या माणसासारखं एकमेकांना बोलता येत असल्यामुळं तुम्हाला हे सगळ्यांना सोपं करता आलं. खूप साऱ्या ठिकाणी तुम्हाला रेग्युलरच्या मीटिंग्स मिळत नाहीत, खूप साऱ्या ठिकाणी तुम्हाला 1-to-1 त्या कोच बरोबर बोलता येत नाही, कित्येक ठिकाणी त्यांचा नंबरही नसतो. इथं आमच्या नंबर सहित, पत्त्यासहित, लोकेशन लिंक सहित आम्ही तुमच्या सोबत आहोत. त्यामुळे तुम्ही ऑफलाईनला आमच्या बरोबर येऊन या गोष्टींचं सोल्युशन घेऊ शकता. तोपर्यंत तुम्ही ऑनलाईन वरती जिथं असाल तिथून हे घेऊन सुरुवातच करा. मग स्वतः करण्यापेक्षा मी म्हणेल गाईडलाईन सोबत जावा. डिजिटल मार्केटिंग करण्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे काय काय असलं पाहिजे बघा. पहिली गोष्ट आहे की तुमच्याकडे एक स्मार्टफोन असणं गरजेचं आहे, तो आहे. वयाच्या हिशोबाने मी म्हणेल की तुमच्याकडे जर एखादा डेस्कटॉप असेल, थोडस बसून आरामात काम करता येईल तुम्हाला. मोबाईल असेल त्यापेक्षा डेस्कटॉप किंवा मग लॅपटॉप, तर मोठी अक्षरं दिसतील, मोठी स्क्रीन दिसेल. त्यासाठी तुम्हाला जास्त वेळ जर काम करायचं असेल तर या दोन गोष्टी लागतील आणि बहुतांश आता तुमच्याकडे त्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं लागेल काय माहितीये,
तुमच्याकडं विद्यार्थी दशेत येण्यासाठी आणि त्याच्यावरती काम करण्यासाठी, स्वतःचा व्यवसाय वाढवण्यासाठी आपल्याला शिकावं लागेल. सरस्वतीची पूजा करावी लागेल, तरच आपल्याला लक्ष्मी भेटेल. आणि म्हणून 2 तास ही बिझनेसची महागीता तुमच्या वेळेप्रमाणे रोज उघडून बसणं गरजेचं आहे. ChatGPT AI टूलचं बुक ओपन करून बसणं, तो कोर्स ओपन करून बसणं गरजेचं आहे. जर 2 तास तुम्ही रोजचे त्यासाठी तुमच्या वेळेप्रमाणे दिले, तर निश्चित तुमचा बिझनेस हा ऑफलाईन कडून ऑनलाईनला आलेला असेल. कारण त्यापूर्वीच तुम्हाला आम्ही डिजिटल बनवलेला असेल, म्हणजे तो व्यवसाय ऑटो पायलटच्या दिशेनं जाण्याची तयारी झालेली असेल. हळूहळू हळूहळू त्या गोष्टी तुम्हाला एकदा आत्मसात झाल्या, ऑटोमॅटिकली तुमचा बिझनेस कधी ऑटो पायलट झाला हे कळणार सुद्धा नाही. इतक्या त्या सातत्याचा परिणाम होतो. आता 2 तास म्हणजे खूप मोठी गोष्ट नाहीये. आपण रात्री झोपतो किती वाजता किंवा आपण उठतो किती वाजता, याही पेक्षा आपण आपल्या मोबाईलला, म्हणजे मोबाईलला तुम्ही वापरता का तुम्हाला मोबाईल वापरतो? सोशल मीडिया तुम्ही वापरता का तुम्हाला सोशल मीडिया वापरतो? जरा प्रश्नचिन्ह नीट समजून घ्या कुठं टाकलंय. खरं तर सोशल मीडियाच आपल्याला वापरतोय. कुठल्याही सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती एक्झिटचं बटन नाही आहे. ऑन करायचं बटन आहे, ऑफ करायचं बटन आहे का युट्यूबला? आहे का फेसबुकला? आहे का व्हॉट्सअपला? आहे का इन्स्टाला? नाहीये. रील 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 2 तास गेलेले कळत नाहीत आपल्याला. आणि नको त्या गोष्टी आपण इन्सर्ट करून घेतो. ज्या गोष्टीची आपल्या व्यवसायाला गरज नाही, ज्या गोष्टीची आपल्याला गरज नाही, अशा खूप साऱ्या गोष्टी सुद्धा तिथे दिसायला लागतात. मग आपण बघत राहतो. आपला प्रचंड वेळ कामाच्या व्याप्तीतला सुद्धा वाया जातोय का? तर मी म्हणेल ते पाहणं कमी करा, कमी करा, कमी करा. बिझनेसच्या महागीतेची संगत लागली ना, ऑटोमॅटिकली ते कमी होईल. आता बंद करा पण मला सांगता येईल, पण तुम्ही बंद करायला लगेच ते शक्य नाहीये, कारण त्याला बटनच नाही बंद करायचं. सवय बंद करावं लागेल, सवय हळूहळू कमी करावी लागेल. आणि सवय कमी करणं म्हणजे काय, की तो वेळ तुम्ही चांगल्या सोसायटीमध्ये ऑनलाईन वरतीच तुमच्याच मोबाईलमध्ये तुम्ही जिथं आहात तिथून हेडफोन लावा, एकटा अभ्यास करत बसा, किंवा मोठं टीव्हीला लावा, अख्ख्या कुटुंबाला डिजिटल बनवा. या कोर्सचा तोही एक फायदा आहे. तुमच्या घरामध्ये जर तुम्ही दोघं उभयता काम करत असाल, मुलं काम करत असतील, फॅमिली तुमची काम करत असेल, सगळ्यांसाठी हा कोर्स डिजिटल बनवण्यासाठी उत्तम आहे. मुलं अभ्यास करतायत त्यांना ते उपयोगाचं येणार आहे. तुमचा भाऊ कॉलेज करतोय त्याला ते उपयोगाचं येणार आहे. तुमची मिसेस एखादा वेगळा बिझनेस करते तिला ते उपयोगाचं येणार आहे. किंवा तुमचे मिस्टर एखादा वेगळा काहीतरी जॉब करतात त्यांना पण ते ChatGPT AI टूल उपयोगात येणार आहे. म्हणजे हा एकच कोर्स आहे, परंतु सगळ्यांसाठी ते एक रामबाण औषध आहे. आणि हे सगळंच्या सगळं आपल्याला इझी लेवलला मिळवता येणार आहे. त्यासाठी तुमचे 2 तास रोज स्वतःचे, की जे इतर ठिकाणी जात होते ते जर तुम्ही इथं दिले मित्रांनो, तर तुम्हाला प्रॉपर काही करता येईल. आता हे सगळं तयार व्हायला काही दिवसांचा कालावधी लागेल. पण तुम्हाला आम्ही एक प्रश्न विचारलेला आहे, की हे तुम्हाला कंप्लीट झाल्यानंतर, शिकल्यानंतर किती दिवसात तुमचं उत्पन्न सुरू व्हावं असं तुम्हाला वाटतं? किंवा मी हे शिकलो तर मग 8 दिवसात मला उत्पन्न सुरू होईल का? मला स्वतःलाच सर शिकायला कमीत कमी 15 दिवस लागतील, 30 दिवस तरी लागतील. बरं ठीक आहे, मी 1 महिना तरी मला लागेल, आणि त्याच्यानंतर मला हे यायला लागल्यावरती, मी चांगलं काम करायला लागल्यानंतर उत्पन्न माझं सुरू होऊ शकेल. तुमची काय अपेक्षा आहे, की हे स्किल शिकल्यानंतर तुम्हाला किती दिवसामध्ये उत्पन्न सुरू व्हावं वाटतं किंवा ते वाढावं असं वाटतं? कारण ऑलरेडी बिझनेस तर तुम्ही करताय, पण या पद्धतीने केल्यामुळं कधी तुम्हाला रिझल्ट यावा असं वाटतं, त्याच्यासाठी सिलेक्शन करा. किंवा वेगळं काही उत्तर तुमचं असेल तर इथं देण्यासाठी रिक्वायर्ड दिलेला आहे. बिझनेस नेम, तुमच्या कुटुंबामध्ये जर एखादा व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाचं नाव लिहा. आणि त्याच्यानंतर ही जी सिस्टीम आहे की तुम्हाला जाणून घेण्याची, ती तुम्हाला आवडली का? त्यासाठी तुम्ही 5 स्टार, 2 स्टार, 1 स्टार, गुड, व्हेरी गुड, नॅचरल, नॉट गुड, काय तुम्हाला द्यायचंय ते तुम्ही लिहू शकता. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला सबमिट बटनला
क्लिक करायचं आहे. सबमिट बटनला क्लिक केल्यानंतर प्रॉपर हा फॉर्म आमच्याकडे आलेला असेल. आमचे प्रतिनिधी या फॉर्म प्रमाणे तुमच्या बिझनेसला जाणून घेण्याचं काम करतील. तुम्ही आता जी आम्हाला माहिती दिली त्याप्रमाणे उद्याच्याला आमच्या प्रतिनिधींचा तुम्हाला फोन येईल. तुम्हाला जाणून घेतलं जाईल, तुमच्या बिझनेसला जाणून घेतलं जाईल की नक्की तुम्ही काय अपेक्षा ठेवून आहात तुमच्या बिझनेस कडून, काय तुमचा गोल सेट केलेला आहे, काय तुम्ही विजन सेट केलेला आहे आणि तुम्हाला कुठपर्यंत जायचं आहे. हे वन टू वन कम्युनिकेशन करण्यासाठी काही प्रश्नावली तयार केलेली आहे. उद्याच्याला तुम्हाला दिवसभरामध्ये सकाळी 9 ते 5 या वेळेमध्ये आमचे प्रतिनिधी तुम्हाला ऑफिशियल फोन करतील, तुमचा व्यवसाय समजून घेतील. त्यांना तुम्ही वेळ द्याल का? कमेंट करा. 5 मिनिटं वेळ दिला तरी भरपूर झालं, कारण तुमचा फॉर्म आल्यानंतर त्याच्यावरती आम्ही विचार करणार आहे की तुम्हाला नक्की अजून यासोबत काय दिलं पाहिजे, काय अजून सिच्युएशन तुम्हाला चांगली आमच्या साईडनं देता येईल. तुम्ही फॉर्म सबमिट करणं गरजेचं आहे. आता किती लोक फॉर्म सबमिट करतायत ते पण मी बघतोय. खरं तर तुम्हाला सांगतो की आता जी वेळ आलेली आहे ना, ती खऱ्या अर्थानं मोबाईलचा योग्य उपयोग करून चॅट जीपीटी आणि एआय टूलच्या माध्यमातून बिझनेस वाढवता येऊ शकतो. ही खूप साधी सोपी मेथड तुमच्यासाठी आम्ही आणलेली आहे आणि या मेथडमुळं तुम्हाला रेडीमेड मटेरियल मिळणार आहे. ग्राहक एका बाजूला आहे, तुम्ही एका बाजूला आहे आणि मध्ये जी दरी आहे ना, त्यासाठी आपल्याला मार्केटिंगचा ब्रिज बांधणं गरजेचं आहे. इतके दिवस तो ब्रिज बांधताना आपल्याला वेळ जात होता, खूप कष्ट पडत होते, खूप मेहनत लागत होती. आता मला तुम्हाला असं सांगायचं की तुम्ही आजकाल पूर्ण महाराष्ट्र काही पूर्ण भारतभरामध्ये ब्रिज बांधण्याची कामं चालू आहेत. एक काळ होता की एखादा ब्रिज किंवा एखादा रस्ता सुरू झाल्यानंतर महिने तो चालू असायचा, त्यावेळेला कुठेतरी त्याचं बांधकाम पुरं व्हायचं आणि तोपर्यंत दुसरा पाऊस आला की तो रस्ता कुठे हे शोधावं लागायचं. आज परिस्थिती अशी आहे की एका रोडने आपण गेलो आणि पुढच्या महिन्यात जर त्या रोडने गेलो तर तिथं चालू असलेल्या कामांचे ब्रिज, मोठेच्या मोठे ब्रिज तयार झालेले आहेत. बघितलंय आपण हे. टेक्नॉलॉजी वाढलेली आहे. जुन्या पद्धतीने आता कोणीही काम करत नाहीये. रेडीमेड त्याचे ब्लॉक आणले जातात आणि त्या ब्लॉक एकमेकांमध्ये गुंतवले जातात. डायरेक्ट रस्ता तयार, डायरेक्ट ब्रिज तयार. पिलर उभा करण्यासाठी फक्त वेळ जातो, बाकीच्या सगळ्या गोष्टी रेडीमेड फक्त एकमेकांमध्ये लॉक करून ठेवल्या जातात. आणि तीच मेथड आपल्याला आपल्या कस्टमरला आपल्यापर्यंत आणण्यासाठी, ब्रिज बांधण्यासाठी करायची आहे. आणि तो ब्रिज कोण बांधून देईल? महाशाळा तुम्हाला बांधून देईल. कशाच्या माध्यमातून बांधून देईल? तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून बांधून. चॅट जीपीटी, एआय टूल आणि सर्व काही एकाच ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. बिझनेसच्या महागीतामध्ये असणारे खूप सारे वेगवेगळे टॉपिक्स तुमच्या बिझनेसला खूप चांगल्या उंचीवरती घेऊन जातील. 3 स्टेप तुमच्याकडनं यामध्ये आम्ही पूर्ण करून घेणार आहोत. पहिली स्टेप आहे, तुम्हाला स्वतःला आम्ही डिजिटल बनवणार आहोत या कोर्सच्या माध्यमातून. लाईफ टाइम ऍक्सेस आहे. तुमचं अख्खं कुटुंब डिजिटल बनवा, तुमचा स्टाफ डिजिटल बनवा, तुमचे मित्र डिजिटल बनवा. जेवढं शक्य आहे तेवढं सगळ्यात चांगलं काम तुम्ही करा. पहिले तुम्ही डिजिटल व्हा. दुसरा प्रकार आहे की तुमचा व्यवसाय हा ऑफलाईन कडून ऑनलाईनला घेऊन या. कसा आणायचा तो त्या कोर्समध्ये डिटेल्स दिलेले आहेत. मग तुम्हाला 104 भाषांमध्ये प्रत्येक कंटेंट लिहिता येईल, व्हिडिओज तयार करता येतील, पोस्ट तयार करता येतील. त्याच्यानंतर तुम्ही रेडीमेड टेम्पलेट्स वापरून आकर्षक पद्धतीचे बायोडाटा असतील, ऍप्लिकेशन्स असतील, काम मागण्याचे फॉर्मॅट असतील, हे सगळं तुम्ही तयार करू शकता. बिझनेस प्लॅन तयार करू शकता. एखाद्या प्रत्येक गोष्टीसाठी लागणारा कंटेंट स्वतः तुम्ही एक तुमचं ई बुक लिहू शकता. एक रायटर म्हणून तुम्ही तयार होऊ शकता. मुलांच्या अभ्यासात मिळणारे प्रश्न तुम्ही सोडवू शकता. जी गोष्ट तुम्हाला माहितीच नाहीये त्या गोष्टीचं सुद्धा एखाद्याला परफेक्ट आन्सर तुम्ही देऊ शकता. एक चांगला गाईड म्हणून तुम्ही तुमची भूमिका
समाजासाठी, कुटुंबासाठी, आपल्या परिवारासाठी, आपल्या कंपनीसाठी, व्यवसायासाठी सहज लीलया करू शकता. तुम्ही तुमच्या कुटुंबाचे, व्यवसायाचे, परिवाराचे एक गुगल बाबा होऊ शकता. कोणी तुम्हाला काही विचारलं तरी त्याचं उत्तर तुम्हाला देता येईल. एनी सब्जेक्ट. कोण मेडिकल मधलं काही विचारेल तुम्ही सांगू शकता, कोण फॅब्रिकेटर मधलं काही विचारेल तुम्ही सांगू शकता, कोण किचन मधलं काही विचारेल तुम्ही सांगू शकता. कारण तुमच्याकडे एक टूल, जे शस्त्र आम्ही देणार आहे ते प्रॉपर असणार. खूप सारे दिवस तुम्ही नुसतं चॅट जीपीटी ऐकला असेल, एआय टूल ऐकला असेल, पण याची उत्तरं तुम्हाला मराठीमधून, हिंदीमधून, इंग्रजीमधून 104+ भाषांमधून, म्हणजे गुगलला जेवढ्या भाषा येतात तेवढ्या भाषेंमधून तुम्ही त्याची उत्तरं घेऊ शकाल. इमेज बनवू शकाल, व्हिडिओज बनवू शकाल, एडिटिंग करू शकाल, कंटेंट प्रॉपर लिहिता येईल. खूप साऱ्या गोष्टी सहज तुम्हाला तुमच्या मोबाईल मधून करायच्या कशा या त्याच्यामध्ये शिकवलेलं आहे. हे सगळ्याचं सगळं करण्यासाठी प्रॉपर टायमिंग तुम्ही दिलं तर हे तुमच्याकडनं सहज झालेलं असेल. हजारो रुपये घालवून, लाखो रुपये घालवून तुम्ही आतापर्यंत वेगवेगळे कोर्सेस केले असतील, बघितले असतील, किंवा याच मीटिंगला पहिल्यांदा आला असाल, तर मी म्हणतो डिजिटल मार्केटिंगचा शेवटचा स्टॉप म्हणजे महाशाळा. तुम्हाला समजून घेणारी, आईच्या मातृत्वानं मराठीतून हाताला धरून शिकवणारी शाळा म्हणजे मराठीतली ही महाशाळा. आतापर्यंत वेगवेगळ्या शाळेमध्ये आपण गेलो, आता बिझनेसला घेऊन आपल्याला महाशाळेमध्ये येणं गरजेचं आहे. आणि हे कोर्सेस तुम्हाला एक वेगळ्या विजन बरोबर, वेगळ्या मिशन बरोबर तुमच्या स्वप्नातला बिझनेस उभा करण्यासाठी घेऊन जायला तयार आहेत. तुम्ही विजन सेटिंगचा फॉर्म भरलेला आहे का? खाली लिंक दिलेली आहे, तो फॉर्म सबमिट करा. आमचे प्रतिनिधी तुमच्याशी लवकरच संपर्क साधतील. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.